नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे आपले बेस्ट कुकिंगमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण नॉनव्हेजची एक रेसिपी बनवणार आहोत। हॉटेलसारखी घरच्या घरी कमी वेळेत व एकदम करायला सोपी अशी मटण मसाला आज आपण बनवणार आहोत। ही रेसिपी खूप छान होते। ही भाजी तुम्ही पोळी सोबत, भाकरी सोबत, कशासोबतही खाऊ शकता। खूप रुचकर अशी लागते। मटण आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे तुम्ही पाहू शकता। त्यासाठी आपण हळद, आलं लसूण पेस्ट, धना पावडर, मीठ, दालचिनी, लवंग, मिरे घेतलेले आहे। आपण चवीनुसार आता मीठ घालणार आहोत। आपल्या आवश्यकतेनुसार टाकावे। पाव चमचा हळद घेतलेली आहे। आलं व लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता। 3 चमचे मी आलं लसणची पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर आपण 1 चमचा धना पावडर ॲड करणार आहोत। 2-3 आपण तेजपान घेतलेले आहे। 1 इंच दालचिनी घेतलेली आहे। 2-3 लवंग घेतलेले आहे। 2-3 मिरे घेतलेले आहेत। आता हे सर्व मिश्रण आपण मटणला व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत। सर्व बाजूंनी एकत्र झाले पाहिजे। हे पहा, तुम्ही पाहू शकता। मी 5 मिनिटे सर्व मिश्रण मिक्स केलेले आहे। आता आपण हे 10 ते 15 मिनिटांकरता रेस्टला ठेवूया। आपण ही भाजी कुकरमध्ये शिजवणार आहोत। त्यामुळे आपण गॅसवर आता कुकर ठेवलेला आहे। त्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल घालणार आहोत। तेल आपण आवश्यकतेनुसार कमी जास्तही करू शकतो। आपण एक आता मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालणार आहोत। त्याचबरोबर आपण एका बाजूला 2 ग्लास आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत छानपैकी असा परतून घ्यावा। मटण आता चांगल्यापैकी मुरलेले आहे। आता आपण ते कुकरमध्ये टाकत आहोत। गॅसची फ्लेम ही मध्यमच राहू द्यायची आहे। मटण हे आता व्यवस्थित असे 5 मिनिटे छानपैकी परतून घेणार आहोत। हे पहा, एकसारखे असे परतून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता की मटणाला आता छानपैकी असं त्याचा अंगचा रस्सा सुटलेला आहे। हे पहा, आपण अजून कुठल्याही प्रकारचे पाणी घातलेले नाही, पण मिठामुळे मटणाला असं छान पाणी सुटलेलं आहे। तुम्ही पाहू शकता। आता आपण एका बाजूला पाणी ठेवलेलं तेही छानपैकी उकळी आलेली आहे। तर आता ते पाणी आपण कुकरमध्ये घालणार आहोत। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। हे पहा, मी एवढे पाणी घातलेले आहे पूर्ण। आपण आता कुकरचे फ्लेम मध्यम करून घेणार आहोत। 1 शिट्टी मध्यम फ्लेमवर घेणार आहोत। त्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करून आपण 2 कुकरच्या शिट्ट्या काढून घेणार आहोत। हे पहा, तुम्ही पाहू शकता कुकर आता थंड झालेला आहे। तुम्ही पाहू शकता हे मटणचे सूप तयार झालेले आहे। आता आपण एका लोखंडी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेऊया। मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये टाकायचा आहे। कांदा हा ऑप्शनल आहे। या कांद्याला बारीक फ्लेमवर चांगले असे परतून घ्यायचे आहे।
कांदा हा जास्त लाल होऊ देऊ नका, नाही तर भाजीला कडवटपणा येतो. कांदा हा गुलाबी रंगापर्यंत परतून घ्या. हे पहा, अशा स्टेजला मस्तपैकी आता कांदा परतलेला आहे. आता यामध्ये भाजलेला कांदा, भाजलेले खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर यांचे आपण वाटण करून घेतलेले आहे. आता आपण ते वाटण घालणार आहोत. हे वाटण आपण बारीक गॅसवर छान असे परतून घेणार आहोत तेलामध्ये. हे पाहू शकता, असे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. मसाला व तेल मस्तपैकी एकत्र झालेले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आपण भाजी शिजवताना अगोदर मीठ घातले होते, त्यामुळे जेवढे हवे आहेत तेवढेच मीठ घालायचे आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. घरी बनवलेला मसाला आपण 2 चमचे घालत आहोत. जो काळा मसाला घरी बनवलेला आहे तो. 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. काश्मीरी लाल मिरची 1 चमचा घातलेली आहे, त्यामुळे भाजीला कलर चांगला येणार आहे. व आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घेणार आहोत. हे पहा, दोन मिनटं छान परतल्यानंतर त्यावर कोथिंबीर घालणार आहोत. ह्या स्टेजला आपण शिजवलेलं मटण आता त्यामध्ये घालणार आहोत. हे पहा, तुम्ही पाहू शकता मी कसे व्यवस्थित असे टाकत आहे. व्यवस्थित असं मसाल्यामध्ये पसरून घ्यायचे आहे. शिजवलेले मटण व मसाला हे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम ही बारीकच राहू द्यायची. 5 मिनटं हे व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. हे पाहू शकता तुम्ही. मटण व्यवस्थित परतून झाल्यावर त्यामध्ये आपण मार्केटमधला मटण मसाला घालणार आहोत. हे पाहू शकता. सर्वात शेवटी घातल्यामुळे त्याचा सुवास छान राहणार आहे. यामध्ये आता व्यवस्थित परतल्यानंतर मी मटणचं सूप टाकलेलं आहे व पुन्हा व्यवस्थित असे मिक्स करून आपल्याला 5 मिनटं मंद गॅसवर व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे. तर झाकण ठेवून मी हे 5 मिनटं शिजवून घेणार आहे. हे 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला अशी मस्तपैकी छान अशी उकळी आलेली आहे. आपल्याला जर हवा असल्या तर अजून गॅस 5 मिनटं ठेवू शकता, पण मी ह्या स्टेजला आता गॅस बंद करणार आहे. भाजी थंड झाल्यावर आता आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहोत. हे पहा, तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता भाजीला अशी मस्तपैकी तरी आलेली आहे. आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. त्यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. कशी वाटली ही रेसिपी तुम्ही नक्की मैत्रिणींनो ट्राय करा. आवडल्यास सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.